आज आपण दुपारच्या जेवणामध्ये पातळ रस्सा भाजी काळ्या वाटाण्याची हुस्सळ बनवतोय। त्यासाठी मी इथे रात्रीच काळे वाटाणे भिजत घातले होते। कडधान्य कोणतेही असो, तुम्हाला बनवायचे असेल तर आदल्या दिवशी रात्रीचे ते भिजत घालायचे, म्हणजे चांगले भिजले जातात। त्यानंतर धुवून घ्या 2-3 पाण्याने। नंतर काळे वाटाणे शिजायला लावताना त्यामध्ये मीठ आणि हळद आवर्जून घालायची। मिठामुळे कडधान्य पटकन शिजले जातात आणि मीठ असल्यामुळे त्यांची जी चव असते ना ती खूप छान लागते। नंतर कुकरला आपण इथे शिजवून घेणार आहे। काळे वाटाणे जरासा खूप कडक असतात, शिजायला वेळ लागतो। तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करू। खोबऱ्याचा कीस, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे। सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर बाकीचा मसाला यामध्ये सगळं एकत्र घातलं तरी चालेल। थोडंसं तेल घाला, थोडं 1 चमचाभर यामध्ये मीठ घाला। व्यवस्थित मसाला हलवून घ्या आणि चांगला परतून घ्या जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ होत नाहीये, टोमॅटो चांगला गळत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला इथे हा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झालेला आहे, एका ताटामध्ये काढून घ्या आणि गार होऊन द्या। मसाला कोणताही तुम्ही केला तरी तो वाटण्याच्या अगोदर चांगला गार होऊन द्या। जर गरम गरम तुम्ही वाटायला गेला तर मिक्सरचं भांडं जे असतं त्याच्या पातीसुद्धा खराब होतात आणि कदाचित वरचं जे झाकण असतं ते उडण्याची, हवेचा दाब येतो, उडण्याची शक्यता असते। त्यामुळे मसाला नेहमी गार झाला की मग वाटून घ्यायचा। वाटून घेताना थोडंसं त्यामध्ये हिरवी कोथिंबीर परत एकदा घाला, थोडंसं पाणी घाला आणि चांगलं बारीक असं हे वाटण वाटून घ्या। तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर नंतरनं घालणार आहे आणि वाटून घेणार आहे। तर इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। त्यानंतर आपण एक कांदा बारीक चिरून घ्यायचा। इथे तुम्हाला जितका बारीक कांदा चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्या। फोडणी देऊया आता कालवणाला। तर इथे 2 पळ्या तेल घातलेले, जिरी मोहरी घालायची आहे आणि चिरून घेतलेला कांदा, कढीपत्ता घालून कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्या जोपर्यंत कांदा चांगला शिजलेला आहे वाटत नाही। कांद्याचा हलकासा कलर बदलून द्या आणि मग यामध्ये मसाले घालून घ्या। मसाल्यामध्ये लाल तिखट, बेडगीचं सगळ्यात पहिलं तेलात घाला, म्हणजे रस्स्याला चांगला कलर येतो। आणि नंतर नेहमीचे जे तुम्ही मसाले वापरता ते मसाले यामध्ये घालायचे, व्यवस्थित हलवून घ्या आणि केलेलं वाटण घाला। थोडंसं पळीभर पाणी यामध्ये घाला आणि तुम्हाला वाटलं तर मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलवून घ्यायचा मसाला। झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून साधारण 5-6 मिनटं तरी गॅस बारीक करून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथे आपले काळे वाटाणे शिजायला लावले होते ते बघूया। काळे वाटाणे खरंच खूप कडक असतात, त्यामुळे शिजायला वेळ लागतो। त्यामुळे चांगल्या अशा 9-10 शिट्ट्या घ्याव्या लागतात काळ्या वाटाण्याला। कोकणामध्ये कोणताही सण असेल, कोणी पाहुणे गेले तर काळ्या वाटाण्याची हुसळ आवर्जून केली जाते। कोकणामध्ये काळ्या वाटाण्याची हुसळ ही कोंबडी वड्यांबरोबर आवर्जून खाल्ली जाते। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला की शिजून घेतलेले काळे वाटाणे यामध्ये घालून घ्या आणि व्यवस्थित कालवण हलवून घ्या। तर इथे बघू शकता, जास्त पातळ करू नका, जास्त घट्टही ठेवू नका, मीडियम ठेवा, जेणेकरून आपल्याला भात आणि भाकरी बरोबर खाता येईल। झाकण ठेवा आणि 10 मिनटं बारीक गॅसवरती असंच कालवण उकळतं ठेवा, म्हणजे मसाला चांगला शिजला जातो। वाटाणे जे असतात काळे वाटाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि छान असा घट्टसरपणा येतो। तर इथे बघू शकता, अगदी आपण इथे कोकणी पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची हुसळ इथे दुपारच्या जेवणासाठी आज आपण इथे बनवून घेतलेली आहे। रेसिपी आवडली असेल आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, आवडली लाईक शेअर नक्की